वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आम्ही मॉइश्चरायझर करणार आहे, होममेड मॉइश्चरायझर. सो ही तुम्हाला गुणकारी सनस्क्रीन जे आपलं बोलतात ना होममेड आहे आणि ते घरीच बनवणार आहे. सो कोणताही हार्म होणार नाही आपल्या स्किनला. आणि येस, आता तर उन्हाळ्यात आपल्याला बोलतात ना मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि क्लिन्झिंग ह्या 3 गोष्टी तर खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपण बोलतात ना ह्या रेग्युलरली केल्या पाहिजे. सो आता आपण बघूया मॉइश्चरायझर कसं बनवलं जातं ते. आणि चला आता आपण खाली जाऊया. 2 चमचे तूप घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे बर्फ आणि ते मिक्स करायचं. फक्त बर्फच हे करायचं. आज आपण तुपापासून मॉइश्चरायझर ट्राय करणार आहोत. ही रील व्हायरल झालेली तर आहे, ते ट्राय करून बघूया. मॉइश्चरायझर होतं टाकायचं. सो इथे 2 चमचे आपण गावचं तूप घेतलेलं आहे. पाणी दे. तुला कोणी शिकवलं नाही? आम्ही रील बघितले. आता तूप देणार नाही. आता नको, आता नको आहे आम्हाला. ते काय मी घेऊन नाही जाणार आहे, तुझ्या सुनीला बनवून देते आहे. बरं क्रीम बेस होता पण एकच बर्फ वापरायचा की नाही, सगळ्या टाटा 100 वेळा. ते नंतर क्रीम होते आई, ती पुसून घेता येते. तेवढंच कर, म्हणजे जास्त नंतर हे निघाला का? ते ड्रेस छान. काय बोलतात? ट्युशन नाही का? काम काय? तर किती वेळ लागेल ग? आपलं जे जोपर्यंत क्रीम बेस नाही होते तोपर्यंत आपल्याला करावं. असं करावंच लागणार ना. आपल्याला समजेल ते क्रीम. मला वाटतं बनेल म्हणून. क्रीमचं स्ट्रक्चर तर आलंय. हा ग, टेक्स्चर एकदम स्मूथ झालेलं आहे. मी दिला तिथे मधून बघ रोहिणी, स्मूथ स्ट्रक्चर. हे हेल्दी आहे, त्याच्यामुळे तुमची स्किन अजूनच छान होईल. ओरिजिनल घरापासून, घरातल्या घरात आपण बोलतात ना किती मिनटं लागली त्याला, 10-15 मिनटात तुम्ही हे मॉइश्चरायझर करू शकतात. तर तुमच्या घरात अवेलेबल असेलच तूप आणि आपला बर्फ. आणि आता आम्ही गावचं घेतलेलं आहे तूप. आणि गावचं वाईट असतं, आपलं जे असतं येल्लो बेस असतं. आता थोडं क्रीमी स्ट्रक्चर होतं आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याला काय 5 ते 10 मिनटं पण लागलेली नाही. सो हा आपला 3रा बर्फ आहे ना सोनी? हा लास्ट असेल. ती गरज नाही, आता एकदम स्मूथ आलेला आहे आईस्क्रीमसारखं. केवढं बघ झालं ते, केवढं होतं बघ आणि केवढं झालं. एवढंच आपण 2 स्पून घेतले होते, त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. अजून ते आपण डब्बीमध्ये भरणार आहोत. मी केलेलं आहे मॉइश्चरायझर. आता आपण लावून बघूया. सो मस्तपैकी क्रीम बेस झालेली आहे. हाताला मी गॉड स्मूथ तोंडाला लावून दाखवतो.
तुपाचा हे होतोय प्रेग्नेंट, पण इट्स हेल्दी. छान. छोटीशी बॉटल आहे. सो आता आम्ही एका कंटेनर, पॅक कंटेनरमध्ये ते फिल करणार आहोत. आणि पूर्ण आता बघा त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही, नुसती क्रीमच तुम्हाला दिसेल. आणि एक्स्ट्रा पाणी राहिलं असेल तरी आपण ते काढू शकतो. आई तू चेहऱ्यावर लाव बघ, चेहऱ्यावर इफेक्ट असेल. लावला दररोज लाव, धुतलंच ना की लावायचं. वा, छान आहे ग एकदम पॅक कंटेनर. अशा प्रकारे आपले मॉइश्चरायझर रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता.